कुठं चला? कशाला? कुठल्या गावाला चला? का ग? लगेच मम्मीकडे पाहिजे काय? हा का बरं? मम्मीकडे करमतंय? हो, एवढी उत्सुक आहे का जायला? तर मित्रांनो, थोडेच दिवस झाले नाही तिकडे आले तोपर्यंत आईची ओढ बिचारीला लागलेली आहे आणि जायची लगेच कशी खुश होऊन बसली, बघितलीस का? हा, तर एक ब्लॉग आता होणार आहे आमच्या लग्नानंतरचा. हा पहिलाच ब्लॉग आहे. मॅडमनी पहिलंच सगळं तयारी करून ठेवली होती जायची वगैरे. तर आता मस्त पैकी सगळं आवरलंय. नक्की जायचंय का? कशाला? कॅन्सल करू? राहू दे. का करतोय कॅन्सल? राहू दे, कॅन्सल. कॅन्सल आहे का? होय मॅडम. मॅडमनी सगळ्या बॅगा बिगा तयार करून ठेवले, पाहू शकता मित्रांनो. घेतली ठीक आहे. आजी सारखी सवय झाली काय तुला पण? काय म्हणली? जायचं कॅन्सल? चला की, आवरा की, घ्या की. मीच कर आहे. चला, तुलाच माहिती काय राहिले ते. राहू दे, कॅन्सल करू, जाऊ दे. काय हो, बस इथंच राहू दे. तर अशा पद्धतीने फायनली आमचं जाण्याचं डिसिजन झालाय. मॅडम आवरून बसलेले आहेत. इच्छाच आहे त्यांची की कधी निघतोय असं, का नाही मॅडम? काय हो, जायचंय कुठं? कुणाकडे? मम्मीकडे. आठवण येते? होय. चला मग भेटूया आपण. संपूर्ण व्हिडिओ बघत राहा. चॅनल वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आमचे ब्लॉग हळूहळू येत राहणार आहेत, व्हिडिओ पण येत राहणार आहेत. सगळे व्हिडिओ तुम्ही पाहत राहा. आजीला पण आपण जॉईन करणार आहोत थोड्या दिवसानंतर. आजी आता सध्या गावी असते, त्याच्यामुळं आजी जास्त नाही व्हिडिओ मध्ये. मॅडम आलेले आहेत. आता मॅडम बघा तयारच आहेत. कधी एकदा जाती असं जाते. झालं जायचं का? हा, कुठं जायचं? होय. हा, कोणती गाणी लावा? काय खायचंय? नकोय मिसळ, चांगली नसती खाल्लेली बाहेरची. रोज नाही खायची, कधीतरी एकदा खायचं. नसतं पाव खाल्लं की आजारी पडतो. नको, कशाला उगाच. ती पण खाण्यासाठीच आहे, आपण नाही खाल्लं तर. होय, खायची म्हणताय? तर मित्रांनो, मॅडमला आता मिसळ खायची इच्छा झाली, त्याच्यामुळं थांबणार आहे आम्ही कुठंतरी. बघू आता कुठं थांबायचं. काय आले मोरांबा खायला चालू केलं आहे. मम्मीने बनवून ठेवलं. होय, मोरांबा खायला पुण्यावरून आली का काय? मग काय? हा, काय अवघड आहे बघ तुझा. मला नको, तूच खा. नको ग. बघा. अगं नको बाळ, मला नको. नको, पप्पांना दे. जी बाई, गुड मॉर्निंग. काय येत नाही? गुड मॉर्निंग येत नाही? हा, काय करताय? कसली तयारी चालू आहे? कसली तयारी चालू आहे? कशासाठी? होय. तर मित्रांनो, आजीची लाडकी नात आली, त्याच्यामुळे आजीची आणि सासूबाईंची इकडं तयारी चालू आहे. खोबरं, लसूण सोलायला. तर तुम्ही संपूर्ण व्हिडिओ बघत राहा. पूर्ण व्हिडिओ मध्ये आपण सगळा ब्लॉग दाखवणार आहे. सुंदर आजीला पण दाखवणार आहे. आपण जाणार आहोत थोड्या वेळामध्ये आजीकडे पण. तुम्हाला यायचं का नाही? आजीकडे यायचं का? सुंदर आजीकडे कधी आणू? होय, बर. खरंच तर सकाळ सकाळ खिलार देशी गाईचं दर्शन घेतलं आणि आपलं बाकीच्या कामाला सुरुवात केली. हे बघा, देशी गाईचं खोंड एकदम खतरनाक आहे. मात्र हे खूप आवडतं, गुबगुबीत आहे आपलं. बघा ना किती मस्त आहे. हे लय आवडतं मला. माझ्याजवळ गेलं की लगेच लाडानेच येतं जवळ. येच शेळ्या वगैरे इथं सासऱ्याच्या इथं म्हशी वगैरे आहेत. सगळ्या चाललं असतं आपल्या सासूंचं, सासूबाईंचं ह्यांचं काम. बघा, कोंबड्या बी आहेत. आता लगेच कोंबडं बी कापते ती. इथं आहे आपण. तर आता थोड्या वेळात आपण जाणार आहोत नंतर कुठं तर इथं बोलवलंय 2-3 ठिकाणी. त्याच्यानंतर मग परत आजीकडे जाणार आहे. रस्त्यातच सासऱ्याचं गाव आहे, अकलूज. कोण अकलूजच्या असताल तर कमेंट नक्की करा. तर हे असं सासऱ्याचं घर आहे. इकडं बसून तुम्ही बघू शकता. हे ह्या घरची आपली सासरवाडी अकलूजची आहे. त्यानंतर म्हणलं मित्रांनो की थोडंसं रानामध्ये फेरफटका मारून यावं, म्हणून सासऱ्याच्या शेतामध्ये आलो. सासऱ्याची केळीची बाग आहे आणि ह्या इकडे पण केळीची बाग आहे. ऑलरेडी केळी आलेली आहेत. असं म्हणलं जाऊ जरा एक रानात फेरफटका मारलेलं बरं असतं. मला शेतीत जरा थोडासा आवड जास्त आहे. तर आता जस्ट केळी गेलेली वगैरे आहे, त्याच्यामुळे तुम्ही पाहू शकता की केळी वगैरे गेली. आता थोडी राहिली आहे, जे थोडं माग राहिलेलं घड आहे पाठीमागचं. अदरवाईज बाकी सगळी केळी
गेलेली आहे. तर मस्त रानात लक्ष देऊन काम केलं तर चांगली केळी येऊ शकते. पण आजकाल काय केळीला भाव पण कमी जास्त होतो कधी कधी, त्याच्यामुळे डिपेंड आहे आता तुम्हाला कोणत्या क्षेत्रामध्ये ही आहे इंटरेस्ट वगैरे तसं तुम्ही करू शकता. पण बेसिकली रानामध्ये फिरण्याची जी मजा आहे खरंच खूप छान सुंदर अनुभव असतो आणि मला तर आवडतो. त्याच्यामुळं मी आलोय रानात मध्ये प्रत्येक वेळेस प्रत्येक गोष्टीत मध्ये, म्हणजे नाही का असं रानात आलेली एक मजा असते. मग एक रानातलं प्रसन्न वातावरण, हवा वगैरे बघत राहावा संपूर्ण ब्लॉग. सुंदराजीकडे जाणारच आहे आपण. आई आता कस काय पोरांचं दात किडतात लगेच? त्याची काय टाकलं टाकावून होय. आपल्याला खायचं कोण्या खायचे. तुमच्या वेळेस काय देत होती तुम्हाला? कायचे चोख होत का होय खायला? आम्हाला काय नव्हतं खायला. आमच्या पोराचे भाकरीचं तुकडं फोडा म्हणून आता दात चांगले आहेत. मग काय करायचं चहा भाकरी खायची आता आता काय पवक कुठं चॉकलेट बिस्किट खावा कॅडबरी पाक टाळ्याला फटाला चिटकून बसली पाहिजे. म्हणून दात किडतात. बघा मित्रांनो, आजी आपल्याला काहीतरी चांगलं शिकवते. आजीचा लाडका नाच जावया आलाय तर आजी खुश आहे. आजी काय करती? आजी काय करते आता चिरते काय करती? मटण करते का मटण? होय. कोणाला करती? तुला आता काय की ना जावायला तुला. होय. तर आजींनी मित्रांनो चकाचक धुवून आणले. मग आणलंय की धुवून आता धुवून आणून है ना? मी करते आता इथं ग. होय. बर काय करायचं? काय करते आई? मटण करते. कशाच आहे ती? काय पायाच आहे पायाच. पायाचं करते वय. आणि ही कोण करणार? हे करणार आमची सुनबाय. होय. दोघे जण मिळून करताय. काय करायचं बाया? होय. काय करते मम्मी? आई काय कशाच करते मम्मी? मम्मी करते मटण करते. मटण मुंडेचं. होय. तू कशाचं केलं? म्या केलं पायाचं. आता आजीला विश्रांती दिलेली आहे सुनबाईनी. आता मम्मी करते मुंडीचं करते मम्मी. मम्मी कशी भाजी बनवते ती बघूया. मम्मी काय टाकलं आधी? त्यात तेल टाकलं. नंतर काय टाकलं? कुठलेलं सामान? मिश्रण टाकले जे की आजीने बनवलेलं होतं. काय टाकायचं? होय. काय ती मम्मी? तिळवण मम्मीने कुकरला लावलेली आहे. काय खाते तू? डोळ्याला चांगलं दिसतं काय खाल्ल्या? चांगलं दिसतं. होय. तुम्ही आधी नाही खात असाल? सारखं जर भारी रांधते ती खाय. होय. आजी काय करती? होय. तर मित्रांनो आता भाज्या झाल्यात. दोघी जणी सासू सुद्धा भाकरी करतायत. आजी थापून देते, मम्मी भाजून घेते. होय. बर. आणि मित्रांनो मस्तपैकी गावाकडे बनवलेलं मटण आणि काय भाकरी बिकरी काय खतरनाक नुसती टेस्ट आहे. जे अप्रतिम चव आहे. अप्रतिम. वाव. जरी असं जेवण मस्तपैकी सासरवाडीत तर आनंदच वेगळा असतो सासरवाडीतल्या जेवणाचा. काय करते? काय होतं त्यानं? का भाकर टाकतीये? काय करतीये? होय. कुठं फिरली? दिसलीच नाही मला. किती वेळ झालं वाट बघतोय. रडत जाऊ नको. हा जरा चालू आहे तुझ्या एवढं चालू तू जाशील का नाही? दार लावलं असलं तर चांगलाय की लगेच नातसूनकडे कशी आहे? हा आधार आहे की होय. ही आणली बरं तुला बोलली. तुला सुद्धा बोलले नसते. होय. पाच गोट पिली निशाची आलाली. काय तुमचं पिल्यावर हा कस काय? दारू सारखी ती लागले आणली ती तुला होय. बरांडी.
हा आता ही ना ही आता आणली जा सद्गुरू. अरे बास कर की अगं संपली. तुला आणून देते त्यानं मला आणली तर तुला देते. आतेला जा. ती देत नाही का बरं? तिला नको वाटतं जाणी का लागतो उन्हासाठी. होय कशाला गेली ती पण. आता उद्या तू घ्या तर म्हणल्यावर जरा गाठी बिष्टी घ्यावं सकाळ सकाळी घेऊन द्या होय म्हणून घ्यायचे. अख्खं गाव फिरून आली म्हणते. आजचे गाव झाले एकच राहिले. जा की एकीला एकच राहिले. आणि संतूचा ताडे संतूच्या लाडीबाईने चपाते आणि चॉकलेट चमचमीत घातले. गुडगी लागली कवितापाशी झोपले. वळवळ करीस रोज चालू आहे म्हणजे हिचं. काय शेवग्याची शेंगा काढ. कशाला पिशवीत काय ही चिंच कशाला खायला रे. दाखव कशाला चिचा घेतले ते. खायला रे. कुणाला? त्याला मका न्यायची पाहते शेती पाहिली बसून. नको मका बिका. आणि चिचीच बिजू घालायचे हम्म. गुळ कुसरून बाकी खाली गोड लागते. होय हा चिचा आणून ठेवल्या त्या माझ्यासाठी. हा पुण्यावरून नातू आला आणि चिच. मग काय करू तू काय खात बी नाही. जेव चल बरू माकडाला बघू. बर जेव पटकन. ए, धर. लिख सगळ्याला किती वेळा बघती आता. असं जाऊ दे जाऊ रे. असं जाऊ दे जाऊ धर. चल ती गाडीतलं काय बर जेव पटकन आजे. सगळ्याला लावू दे. नको मला. अरे हे जेवायला तुला बी चवीच लागायला लागलंय. जेव गपचूप. नाही खाल्ली. भेंडी चांगली की खाऊ? भेंडी गरम गरम केलेली आहे चपाती खा. लोणचं आहे जेव. एक तर गाठ खाऊत गरम खाल्ली होणी. अहो, जेवण नको काय लागलं ह्याच्यावर आपण असं झाकून घेतलं पाऊस आल्यावर हे आपल्याला चांगलं झालं तुझं. हा. वर्ण पाऊस येतोय. वर एक दाखाचा पत्रा नवा होय रे ते वर्ण पाऊस येतोय. कसला पाऊस येते झाड. काय म्हणली. आता ते मी लिखू म्हणजे लिखू ह्याला शिक्षण शिकवायचं. नोकरी लागायची डॉक्टर करायचा. डॉक्टरीच बायको करायची त्याला. त्याचं लिकरू बघूनच तू जीव सोडणार. आहे ना बायको. हा आजीला त्याचं लिकरू बघायचं. बघ त्याचं लिकरू बघायचं आजीला. बघा, आता हा मोठा होणार मोठा होणार त्याला लग्न होणार तोपर्यंत आजी टिकती आहे. टिकती. काल बाया सुद्धा म्हणजे आजीचं रक्त निराळ असं करते ते का. हा शाळेत जायचं नोकरी लागत द्यायची किती बाबा. लागणार काय द्यायची नाही ते. बायको. एवढ्या लवकर कशाला बायको पाहिजे अरे तुला? पाण्याला पहिलं बाशिक बांधलेलं होतं. असं पडत जाऊ नको. आजी म्हणते बायको द्यायची नाही ती कोण. कोण द्यायला आले पाय पाय कसा आहे नाक कसा आहे गुडगा बघणार आहे ती का आधी. मग डोळं कसं हिरो कसा शिक्षण काय. चाकू फक्त मागितला होता की तुला. अरे चाकू बी आणलं की. आईला आंटीची चांगलीच मजा आहे की तुझ्या. हा तिला आंबान बिंबान कसला जोरात नुसते कैरी झाडाची मित्रांनो मस्त पैकी इथं रानात चाललंय. बघितलं का ह्या रानाच्या कैऱ्या काढून. मित्रांनो आजीचं नातीचं आपलं चाललंय. नाचुनीचं कसं आहे जोरात एकदम. आंबान बिंबान चारू आहे नुसतं खायचं प्यायचं रानात मस्त पैकी. टेन्शन. बघ इकडे साक्षीबाई. हाय. आईला झाडा खालचं जर हे खायला भेटलं मस्त पैकी मजाच वेगळी का नाही ग. तुमच्या पण तोंडाला पाणी सुटलं का मित्रांनो. हळद हे गाबरदार आहे गोड आहे. होय किती गोड लागते. बाक खोका ग. होय खोका लागतो. आंबाची बट खाल्ल्याचा. कोणता काढतो. कशाला काढतोय आंबा. हा कशाला खायला. कुणाला कुणाला खायला काढतोय. नको बास मला. चल पटकन इकडे खाली ये. एक बाजारात त्यांनी करमत बायाचा तेच खायचं. आजीबाई कुठं चालला. वांगी ना तू उद्या जाणार तर आजच तयारी का. मग आता काय करायचं. अरे बापरे वांग्यात झाड लावले म्हणा की. लावलंय मिरची लावायची बटाटा लावायचं. कशासाठी. खायला कुणाला खायला. आपल्याला समजायला नातीला पाठवायला. नातीला पाठवायचं. तर मित्रांनो आजीबाई नात उद्या सकाळ जाणार आहे म्हणून अगोदरच आदल्या दिवशी वांगी बिंगी सगळं झाडाची तोडून चिंचा घेऊन आलेत. मिठाचं वांग करायला. लय आजीचा जीवच नातींवरती सगळ्यात खूप असतो. तो तिथे एक आजी आहे. तर मिठाचं वांग करायला घेऊन जा म्हणल्याशिवाय काय आजी काय राहीना. त्याच्यामुळे हे वांग्याचं झाडाचं वांगी तोडा चालू आहे ती. द्यायचंय नातीला. होय बाय 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 लय पिकली ती गे बाई. होय आता ती परत लावायची. इथं या खाय ही निबार झालंय इथं या खाय. काढलीच नाही ती तुम्ही.
तर मित्रांनो, लेक चालली म्हणून आईची पहाटे 4 वाजल्यापासून तयारी चालू होती. स्वयंपाक वगैरे आजीनं आणि सुनाने मिळून केला आणि लेकीला 4 वाजता पहाटेचा डबा वगैरे बनवून दिला. जे काही आईचंच प्रेम असतं की जे म्हणजे असं सांगू शकत नाही शब्दामध्ये, का नाही साक्षी? सकाळ सकाळ नाश्ता वगैरे लेकीला सगळं जोरात नाश्ता करून 4 वाजता लेक तयार. मित्रांनो, पुण्यात येऊन पोचलो तर बघतो तर काय एवढे सगळ्या पिशव्या भरून दिल्या होत्या, माळवण, अंडीन वगैरे. शेवटी आईचं प्रेम लेकीवर असतंच खूप.